नमस्कार मित्रांनो, तुकोबा स्पीचच्या पहिल्या सीझनच्या पॉडकास्ट नंबर 12 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, नेहमीप्रमाणे सर्वात अगोदर आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आपण जो प्रतिसाद देत आहात त्याला माझा सॅल्यूट आहे, नमस्कार आहे. चला, नेहमीप्रमाणे आपण आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. आपल्या पॉडकास्टची सुरुवात आपण चालू घडामोडीने करत असतो. सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी सर्व राजकीय पक्ष मोठ्या उत्साहात करत आहेत. एका बाजूला एनडीए पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी त्यांना सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. आजच जेव्हा हे पॉडकास्ट रेकॉर्ड होत आहे तेव्हा लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांच्या या चालू घडामोडीसोबतच सामाजिक क्षेत्रामध्ये होत असलेली महाराष्ट्रातली सर्वात मोठी घडामोड ते म्हणजे मराठा समाजाचं आंदोलन. श्री मनोज जरांगे पाटील यांनी झंझावाती गाठीभेटी दौरा संपूर्ण राज्यावर काढलेला आहे. त्यामध्ये मराठा आरक्षणाची स्थिती, त्यात असणारी भूमिका आणि पुढील नियोजित आंदोलन या सगळ्याविषयी ते चर्चा करताना दिसून येतात. त्यांनी जाहीर केलं की जगातील सर्वात मोठी सभा ही मराठा समाज घेणार आहे आणि त्यासाठी सुमारे 900 एकर एवढ्या मोठ्या जागेची आवश्यकता आहे. त्यांना 700 एकर जागा असलेलं ठिकाण मिळालेलं आहे, परंतु त्यांना आणखीन मोठी जागा हवी आहे. म्हणजे 900 एकर एवढ्या मोठ्या विस्तीर्ण जागेवर मराठा समाजाची सभा बैठक त्या ठिकाणी घेणार आहेत आणि पुढील आंदोलनाची दिशा त्यातून ठरणार आहे. या मराठा समाजाच्या घडामोडीसोबतच सांस्कृतिक क्षेत्रातली घडामोड म्हणजे येत्या 20 मार्चला अमलकी एकादशी येत आहे आणि या दिवशी संत शेख महम्मद बाबा यांच्या स्मरणार्थ श्रीगोंदा या ठिकाणी फार मोठा उत्सव. 2 दिवस अगोदर त्या ठिकाणी यात्रा असते आणि यात्रेनंतर पालखी मिरवणूक करून संत शेख महम्मद बाबा यांना चंदनाचा लेप लावून त्यांच्यावर चादर चढवली जाते. हा उत्सव आणि संत तुकाराम महाराज किंवा तुकोबा स्पीच यांचा काय संबंध आहे? तर संत शेख महम्मद बाबा आणि जगद्गुरु तुकोबाराय हे दोघेही समकालीन संत होते. त्यांच्या मैत्रीच्या कथाही प्रसिद्ध आहे. देव येथील मंडपाला लागलेली आग ही संत शेख महम्मद बाबा यांनी आपल्या योग सामर्थ्याने विझवली अशी ही आख्यायिका सांगितली जाते. मित्रांनो, आपल्या पॉडकास्टच्या नियमाप्रमाणे, प्रथेप्रमाणे चालू घडामोडीशी संबंधित संत, त्यांची माहिती आणि त्यांचा अभंग आपण चर्चेला घेतो. त्याचप्रमाणे या आठवड्यातील संत आहेत संत शेख महम्मद बाबा. संत शेख महम्मद बाबा यांचा अभंग आणि त्यांच्याविषयीची चर्चा आज आपण या पॉडकास्ट मध्ये करणार आहोत. त्यांचा जन्म वाहिरा, तालुका आष्टी, जिल्हा बीड या ठिकाणी झाला. त्यांचे वडील राज महम्मद हे धारूरच्या किल्ल्यावर हवालदार होते, तर माता फुलाई या त्यांच्या पत्नी होत्या. या व्यक्तींच्या पोटी संत शेख महम्मद बाबा यांचा जन्म झाला. त्यांचा विवाह फातिमा बिन नावाच्या एका उदार अंतःकरणाच्या स्त्रीसोबत झाला. त्यांना 3 मुलं झाली, दावलजी, आजमजी, हकीमजी. आणि या तिघांनीही त्यांच्या वडिलांनाच म्हणजे शेख महम्मद बाबा यांना गुरु मानले. फातिमा बी यांचा फार मोठा उल्लेख जरी येत नसला तरी त्यांचं आणि शेख महम्मद बाबांचं नातं अतिशय जवळीकतेचं, प्रेमाचं असावं. कारण असं म्हणतात की दोघांनीही एकत्रच समाधी घेतलेली आहे आणि या दोघांच्या एकत्र असलेल्या समाध्या या वाहिरा येथेही आहे आणि श्रीगोंदा येथेही आहे. संत शेख महम्मद बाबा हे नाव ऐकल्याबरोबर एका मुस्लिम व्यक्तीचं चित्र डोळ्यासमोर येतं. अर्थातच ते जन्मानं जरी मुस्लिम असले तरी त्यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाचा प्रचाराने प्रसार केला. त्यांचं चिंतन, त्यांचा अभ्यास, त्यांचं शिक्षण, त्यांचं ज्ञान या सर्वांची चर्चा यापुढे करणार. संत शेख महम्मद बाबा यांच्याविषयी स्वामी जयराम महाराज लिहितात की राजे महम्मद पिता, फुलाई माता, त्यांचे पोटी संत होता. राजे महम्मद कोण होते? तर ते एक अतिशय प्रसिद्ध असे सुफी संत. या सुफी संतांची पत्नी माता फुलाई या 2 पवित्र व्यक्तींच्या पोटी संतांनी अवतार घेतला आणि संतांचा अवतार हा जगाच्या, समाजाच्या कल्याणासाठी असतो
ते आपण यापूर्वीच्या पॉडकास्टमध्ये पाहिलेलंच. तर समाजाच्या आणि जगाच्या हितासाठी संतांनी राजे मोहम्मद आणि माता फुलाई यांच्या पोटी जन्म घेतला. स्वतः शेख मोहम्मद बाबा त्यांच्या योग संग्राम या ग्रंथामध्ये काय लिहितात बा, याती गोरे राज मोहम्मद पिता सगुण पतिव्रता फुलाई माता प्रसवली अविनाश भक्ता शेख मोहम्मद लागे. बघा, राज मोहम्मद पिता आणि पतिव्रता असलेल्या फुलाई माता या दोघांच्या पोटी माझा म्हणजे शेख मोहम्मदाचा जन्म झाला. थोडं सुरुवातीला आपण शेख मोहम्मदांच्या यापूर्वीच्या इतिहासाची किंवा त्यांच्या घरातील परंपरेची आपण माहिती घेऊ. त्यांच्या घरामध्ये चांगली गुरु परंपरा होती, चांगले संस्कार होते, चांगले शिक्षण. त्यांचे वडील धारूरच्या किल्ल्यामध्ये हवालदार असल्याने त्यांना समाजात मान सन्मान, परंतु मान सन्मान घेऊन आपलं जीवन ऐश आरामामध्ये किंवा चैनीमध्ये घालवण्यासाठी शेख मोहम्मद यांचा जन्म झालेला. त्यांची अतिशय तीक्ष्ण नजर, बारीक निरीक्षण असायचं आणि सततचं चिंतन, यातूनच त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. धर्माधर्मातील द्वेष, जाती जातीतील द्वेष, चातुर्वर्ण्य व्यवस्था, भेदभाव यात जो नाडलेला समाज आहे त्यांनी पाहिला आणि त्यातूनच चांगला समाज घडवण्याचे, क्रांती करण्याचे बीजरोपण त्यांना बालवयातच झाले असावे. पुढे ते श्रीगोंदे, चांभारगोंदे येथे स्थिरावले. आपण त्या कालखंडाचा जर विचार केला तर तो कालखंड हा संपूर्ण मुस्लिम सत्तेनं व्यापलेला देश होता. कारण मुस्लिम राजसत्तेसोबतच इस्लामचाही संपूर्ण देशभर प्रसार झाला होता. एका बाजूला इस्लामचा एकेश्वरवाद, राजसत्तेचा पाठिंबा आणि दुसऱ्या बाजूला जाती, परंपरा, भेदभाव यामुळे नाडलेला संपूर्ण असा हा भारतीय समाज. या दोहोंची तुलना केली असता या दोघांमध्ये असलेले जे काही चांगले गुण आहेत, त्या गुणांचं एकत्रीकरण करून चांगला समाज घडवण्याचं कार्य हे संतांनी केलेलं आहे. त्यातूनच महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय या सर्वांचा उदय आणि प्रसार झालेला दिसून येतो. तर इस्लाम मध्ये म्हणजे मुस्लिम समाजामध्ये सुफी संप्रदायाचा उदय झाला आणि या चारही संप्रदायांनी समन्वयाचं काम केलेलं या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, सांस्कृतिक इतिहासामध्ये, राजकीय इतिहासामध्ये घडलेलं आपल्याला दिसून येतं. जरी त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार केला असला तरी त्यांच्यावर सुफी, वारकरी, दत्त, नाथ या सर्वच संप्रदायाचा प्रभाव होता. त्यांचा व्यासंग, दांडगा आणि योग साधना करणं ही त्यांची सर्वात मोठी शक्ती. आपण पाहतो की ध्यान करण्यासाठी, स्वतःचा जीवन अनुभव शोधण्यासाठी योगी लोक हे डोंगरात जातात, जंगलात जातात आणि एकांतात ध्यान करतात. आणि हा जो ध्यानाचा विचार आहे, हा ध्यानाचा विचार या चारही संप्रदायामध्ये आपल्याला कॉमन असलेला दिसून येतो. आजही जे पीर आहेत, बाबा आहेत, सुफी संत आहेत, या सर्व संतांचं वास्तव्य आपल्याला कुठे दिसून येतं तर गावापासून, शहरापासून, गर्दीपासून दूर, जेथे त्यांना एकांत मिळेल आणि स्वतः ध्यानधारणा करून स्वतःची ओळख ते करून घेतील, ईश्वराशी सानिध्य साधतील. अशा प्रकारे सुफी असतील, नाथ संप्रदाय असतील किंवा दत्त संप्रदाय असतील किंवा वारकरी असतील, यांच्यामध्ये आपल्याला दिसून जगद्गुरु संत तुकोबाराय ध्यानासाठी भंडाऱ्याच्या डोंगरात जायचे. आजही जी सुफी संतांची किंवा नाथ संप्रदायांची जी पीठं आहेत, ही पीठं आपल्याला ध्यान धरण्यासाठी गावापासून दूर असलेले दिसून येतात. कदाचित जो काही बौद्ध धर्माचा, ध्यानाचा, स्वतःला ओळखण्याचा मार्ग हा या चारही संप्रदायांनी पुनरुज्जीवित केला की काय, असंही कधी कधी मनाला वाटून जातं. तर अशा या सुफी संप्रदायाचा एक महत्वाचा उपपंथ असलेला पंथ म्हणजे कादरी पंथ. पहिले कादरी गुरु सुफी म्हणजे मोहम्मद गौस आणि त्यांचे शिष्य म्हणजे राज मोहम्मद, जे की शेख मोहम्मद यांचे वडील, आणि राज मोहम्मदांचे शिष्य म्हणजे कादरी चांद साहेब चंद्रभट उर्फ चांद बोधले. आणि हे चांद बोधले महाराज हे जनार्दन स्वामी यांचेही गुरु होते. जनार्दन स्वामी आपल्याला माहितच आहे, हे संत एकनाथांचे गुरु होते. म्हणजे जनार्दन स्वामी हे चांद बोधले महाराजांचे शिष्य होते आणि स्वतः चांद बोधले महाराज यांना त्यांचा शिष्य संप्रदाय हा दत्ताचा अवतार आहे असं मानतात. आणि या चांद बोधले साहेबांचे शिष्य म्हणजे
कादरी मोहम्मद साहेब म्हणजेच शेख मोहम्मद. म्हणजे शेख मोहम्मद हे एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी यांचे गुरुबंधू होत. पहा, हिंदू, मुस्लिम, वारकरी, सुफी या सर्वांचं एकत्रीकरण, या सर्वांचा अतिशय सुंदर मिलाफ त्या शेख मोहम्मदांमध्ये आपल्याला दिसून. या ठिकाणी एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी यांनी असा विचार केला नाही की हा तर मुसलमान आहे, हा तर सुफी आहे, हा इस्लामचा अनुयायी आहे, हा माझा गुरु कसा असू शकेल. तर वारकरी संप्रदायामध्ये किंवा सुफीमध्ये प्रचिती, अनुभव याला खूप महत्व. जो गुरु तुम्हाला अनुभव देईल तोच आपला गुरु मानून त्याचा गुरु उपदेश घेऊन आपण आपल्या भक्ती संप्रदायामध्ये पुढे गेलं पाहिजे, अशी भावना होती. जात धर्म नव्हता, हीच खऱ्या अर्थाची धर्मनिरपेक्षता आहे. आणि धर्मनिरपेक्षतेनंच भारतीय समाज जीवन समृद्ध केलेलं होतं. देशाची जी प्रगती आहे ती प्रगती ह्या समाज जीवनाच्या विणलेल्या सुंदर वस्त्राच्या धाग्याने मिळून बनलेली होती, असं आपल्याला दिसून येतं. थोडस सुफी संप्रदायाविषयी आपण चर्चा केली. या सुफी संप्रदायामध्ये सर्वात जास्त महत्व दिलं जातं ते म्हणजे ध्यानधारणा करणे, अनुष्ठान करणे, भजन पूजन, योग साधना. आणि या सुफी संप्रदायाचा विचार आणि वारकरी संप्रदायाचा विचार यातलं साम्य म्हणजे दोघेही अद्वैताचं तत्वज्ञान मान्य करतात. म्हणजे ईश्वर हा वेगळा नाही, तर तुझ्यात ईश्वर आहे, माझ्यात ईश्वर आहे, आपल्या सर्वांमध्ये ईश्वर आहे. मित्रांनो, इस्लाम मध्ये ईश्वर हा निर्गुण निराकार एकमेव आहे आणि तो सर्वांची काळजी करतो असं तत्वज्ञान आहे. परंतु सुफीमध्ये मात्र ईश्वरच आपल्यात आहे, आपणच ईश्वरामध्ये आहोत हे सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाने कर्मठ असलेल्या सनातन्यांच्या विरोधात बंड केलेला आहे, तर सुफींनी कर्मठ असलेल्या इस्लामच्या विरोधामध्ये बंड केलेलं दिसून येतं. मात्र हे बंड जे आहे हे अतिशय छुप बंड आहे. बाबा फरीद म्हणतात, अनल हक म्हणजे मीच ईश्वर आहे, तुझ्यात ईश्वर आहे, माझ्यात ईश्वर. त्यांना ठार मारलं गेलं, पण त्यांनी त्यांचा अनल हकचा नारा सोडला नाही. म्हणजे तुझ्यात ईश्वर, माझ्यात ईश्वर. दुसऱ्या बाजूला हिंदू धर्मामध्येही ईश्वर म्हणजे ब्राह्मण, ईश्वर म्हणजे मंदिरामधली मूर्ती आणि तिथेच ईश्वर आहे. आणि या विरोधामध्ये बंड केलेला समाज पंथ म्हणजे वारकरी संप्रदाय, याच्यामध्ये सर्वच माऊली आहे. जो कोणी गळ्यात तुळशीची माळ घालेल आणि गळ्यात विणा घेईल आणि ईश्वरात नामस्मरण करेल तो ईश्वर आहे, तेच ईश्वराचं रूप आहे. आणि त्यांनी एकमेकाचं दर्शन करायचं, एकमेकाला माळा घालायचा, एकमेकाचे गुरु व्हायचं आणि भक्तीचा मार्ग साधायचा. नामदेवाने दिलेला नामस्मरणाचा मार्ग घ्यायचा आणि वारकरी संप्रदाय हा नामस्मरणाचा मार्ग घेऊन पुढे जाताना आपल्याला दिसून येतो. त्यामुळे दोन्ही संप्रदायामधली समानता आणि ह्या समानतेचा धागा घेऊनच संत शेख मोहम्मद बाबा हे पुढे गेलेले आपल्याला दिसून येतात. सर्वांना सामावून घेण्याचे समतावादी विचार सरळ मार्गे असलेल्या शेख मोहम्मद यांना फार भावले. याचं कारण असं होतं की स्वतः चिकित्सक, स्वतः सुफी संप्रदायाचे, तरीही त्यांना वारकरी संप्रदाय भावला आणि त्यांनी वारकरी संप्रदायाचाच आयुष्यभर प्रचाराने प्रसार केला. पहा, ह्या जगाबद्दल काय मत आहे महाराजांचं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. किंवा यारे यारे लहान थोर, याती भरती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवश. तुम्ही सर्वजण या, नर नारी सगळेजण या, जातीपाती सर्व सोडून द्या आणि फक्त काय करा, भेदाभेद सोडून एकत्र येऊन साधा सोपा ईश्वर भक्तीचा मार्ग तुम्ही अनुसरा, अशी शेख मोहम्मद यांनी शिकवण दिली. सर्व जाती, धर्म, पंथ, वंश या सगळ्यांना समान न्याय देणारा पंथ म्हणजे वारकरी पंथ. आणि याच वारकरी पंथांचा त्यांनी पुढे विचार स्वीकारला आणि तसाच उपदेश त्यांनी त्यांच्या शिष्यांना केला. संत शेख मोहम्मद बाबा यांच्या प्रमाणेच त्याच्या पूर्वी उत्तरेमध्ये होऊन गेलेले संत म्हणजे संत कबीर. संत कबीर यांनी सुद्धा राम कृष्ण यांना देव मान त्यांची भक्ती केली आणि अद्वैताचाच प्रचार केला, नामस्मरणाचा प्रचार केला, कर्मकांडाला प्रचंड विरोध केला. अगदी त्याच पद्धतीनं संत शेख मोहम्मद बाबा यांनी सुद्धा रामकृष्ण यांना देव मानलं, कर्मकांडाला विरोध केला, त्याचा निषेध केला आणि भक्तीच्या साध्या सोपा मार्ग त्यांनी दिला. त्यामुळेच संत शेख मोहम्मद बाबा यांना संत कबीर यांचा
अवतार, आध्यात्मिक अवतार किंवा आध्यात्मिक वारस असं म्हणूनही मानलं जातं. त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक चमत्काराच्या कथाही आहेत. त्यामध्ये खाकेबाची कथा, मोदोबाची कथा, व्यापारी भक्तांची जहाजे तारली, देहू येथील मंडप विझवला, बिगार हवेत तरंगली, योग संग्राम ग्रंथ कोरडा निघाला, तेलीनबाईच्या कथा, मुधा पांगुळ कथा प्रसंग, अशा अनेक प्रसंग आहेत. परंतु या चमत्कारापेक्षाही त्यांनी जे केलेलं कार्य आहे हे जास्त मोलाचं आहे. त्यांचं साहित्य पहा. 16व्या शतकातील सर्वात श्रीमंत संत म्हणजे शेख मोहम्मद महाराज. मुस्लिम समाजात जन्म घेऊनही त्यांनी बहुजनांच्या, सर्व जनतेच्या उद्धारासाठी काम केले. त्यांच्या आयुष्यात त्यांनी एकूण 10 ग्रंथ लिहिले. सर्वात मोठा आणि त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे योग संग्राम. सन 1645 मध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला. यामध्ये 2319 ओव्या आहेत. याची थीम काय आहे तर थीम अशी आहे की देवाची जाणीव आणि अनुभव घेण्यासाठी आत्म्याचा संघर्ष. ईश्वराचा अनुभव घेण्यासाठी आत्मा जो काही संघर्ष करतो, हा संघर्ष त्यांनी योग संग्राम मधून मांडला आहे. त्यामध्ये राम, कृष्ण, विष्णू, शिव हे त्यांचे दैवत आहेत असं त्यांनी सांगितलेले आहे. प्रत्येक अध्यायाची सुरुवात त्यांनी श्री गणेशाच्या प्रार्थनेने केलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जरी रामकृष्ण या सर्वांना देव मानलेलं असलं तरी इस्लाम मधला जो एकेश्वरवाद आहे, देव एकच आहे, हा सिद्धांतही त्याच्यामध्ये त्यांनी प्रसारित केलेला आपल्याला दिसून येतो. त्यासोबतच त्यांचे दुसरे ग्रंथ ते म्हणजे पवन विजय, निष्कलंक प्रबोध, 60 संवत्सर, स्फुट रचना, अभंग, गायका, मदालसा, हिंदी कविता आणि ज्ञानगंगा. यापैकी 60 संवत्सर आणि ज्ञानगंगा हे 2 ग्रंथ अप्रकाशित आहेत. तर वारकरी रचनेतील संत ज्ञानेश्वरीचा आणि संत ज्ञानेश्वरांचा प्रभाव त्यांच्या रचनांमध्ये आपल्याला असलेला दिसून येतो. त्यांचा ग्रंथ जो आहे योग संग्राम, यामध्ये सुद्धा 18 अध्याय असलेले आपल्याला दिसून येतात. शेख मोहम्मद यांचं कार्य, यांचा अनुभव, त्यांनी प्राप्त केलेली योग सिद्धी हे सर्व पाहून तत्कालीन राजे सुद्धा प्रभावित झाले होते. स्वतःला जिंदा पीर मारणाऱ्या आलमगीर औरंगजेबानं सुद्धा त्यांचं महत्व मान्य केलेला आपल्याला दिसून येतो. पहा, आलमगीर औरंगजेब सुद्धा इस्लामच्या मूलतत्ववादी विचारांच्या विरोधात होता की काय असा प्रश्न पडतो. कारण इस्लाम मध्ये एकच ईश्वर मानला जातो आणि जे पीर आहेत ते म्हणजेच ईश्वराचे अंश आहेत असं सुफी संप्रदाय मानतो. आणि या सुफी संप्रदायाला मानणारा राजा म्हणजे औरंगजेब होता. म्हणजे आजचे जे कर्मठ आणि टोकदार धार्मिक अस्मिता असलेले मुस्लिम लोक आहेत त्यांना औरंगजेब सुद्धा इस्लाम विरोधी वाटला असता की काय असा प्रश्न निर्माण होतो. तर शेख मोहम्मद यांच्या या सामर्थ्याला, योगिक सामर्थ्याला आणि त्यांच्या समाज सुधारणेच्या कार्याला प्रेरणा म्हणून, मदत म्हणून त्यांना वाहिरा येथे काही जमीन दान दिली गेली होती. तर वाहिरा येथील सनद काय लिहिते? मूळ सनद उर्दू मध्ये आहे, त्याचा मराठीत अनुवाद अशा प्रकारे आहे. 1277 हिजरी रोजी सनद सादर होऊन मौजे वाहिरे व नालकोल रुई 3 चाहूर व 1 चाहूर असे एकूण 4 चाहूर जमीन वंश परंपरेने उपभोग घेऊन आशीर्वादाप्रित्यर्थ बहाल इनाम सनदशीर इस्राईल खान यांनी मशिदीची दिवाबत्ती करून खिदमत करावया करता बहार इनाम दिलेले आहे. शेख मोहम्मद यांचे मुलगे यांनी वंश परंपरेने उपभोग घ्यावा, सनदेचा कोणीही हुजूर करू नये असे फरमावले आहे. नखळ अल्लाहू परवाना मुहर मुरोद आलमगीर बादशाह अज फरार साह ग्रह मुहर 1077 मुहर मुताबिक 10 जुलूस वालद मुस्तादैन महत महाळ महमत हाळ इस्तकबाळ परगणा पांडे पेडगाव मानव. म्हणजे मुघल सत्तेला सुद्धा शेख मोहम्मद यांना इनाम जमीन द्यावीशी वाटली. येथेच त्यांचं मोठेपण पुन्हा एकदा सिद्ध होत. निजामकालीन शूर कर्तबगार सेनानी मालोजी राजे भोसले यांनीही त्यांना श्रीगोंदे येथे जमीन दान दिली होती. फक्त जमीनच दान दिली असं नाही तर त्यांनी त्यांचं गुरुत्वही स्वीकारलं होतं. मालोजी राजे हे वेरूळहून नेहमीच शिखर शिंगणापूरला जायचे आणि जाता येता त्यांची कीर्ती ऐकून ते त्यांना भेटायला गेले. त्यांना असं लक्षात आलं की शेख मोहम्मद हे थोर सिद्ध पुरुष, ज्ञानी, योगी, तपस्वी आहेत, साक्षात अवतारी पुरुष आहेत. मग आपण यांची भक्ती केली पाहिजे आणि यांचा आपण अनुग्रह घेतला पाहिजे. आणि त्यामुळं मालोजी राजे व बाळाजी कारभारी यांनी त्यांचं दर्शन घेऊन त्यांचा अनुग्रह घेतला
आणि 5 काहूर जमीन त्यांनी श्रीगोंदा येथील मठास इनाम दिली. त्याचबरोबर मठास एक कोट विहीर बांधून दिली. त्यांना इनामपत्रही दिलं. त्यामध्ये काय म्हणतात मालोजी राजे, तुम्ही आमचे गुरु आहात व आपण तुमचे शिष्य आहोत, म्हणून 5 काहूर खरेदी जमिनीतून 12 बिघे इमान तुम्हास मुकर्रर दिला असेल. या जर कोणी दावा करील तर त्यास आपण वागू. अशा प्रकारे त्यांना राजाश्रय प्राप्त झाला. आणि हे मालोजी राजे म्हणजेच शहाजी राजे यांचे वडील आणि स्वराज्य संस्थापक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा. तर अशा प्रकारे त्यांची कर्मभूमी ही वाहिरा व श्रीगोंदा या दोन्ही ठिकाणी आहे. त्यांच्या समाधीबाबत एकमत नाही. वासी बेंद्रे यांनी त्यांचा समाधी काळ हा 1672 असा सांगितला. डॉक्टर ग ना मोर्जे यांच्या नोंदीप्रमाणे शेख महम्मद यांचा काळ हा 1560 ते 1660 हा मानला जातो. त्यांचं लेखन हे वारकरी संप्रदायातील अभंगांप्रमाणे अतिशय रूपक प्रचूर आहे. साधी सरळ रसाळ काळजाला भिडणारी भाषा, साधा सोपा भक्ती मार्ग आणि एकेश्वरवादाचं, सुफी संप्रदायाचं आणि वारकरी संप्रदायाचं अद्वैताचं तत्वज्ञान त्यांनी समाजाला सांगितलं. आणि या साध्या सोप्या त्यांच्या उपदेशामुळे फार मोठा भक्त संप्रदाय त्यांना प्राप्त झाला. त्यांच्या योग संग्राम या ग्रंथामध्ये काय लिहितात, 56 भाषांमध्ये देवाला वेगवेगळ्या शब्दांनी उच्चारले जाते. वेगवेगळ्या भाषांमधील हरांजनमुळे फाटणे उद्भवतच. ज्या देवाच्या निर्मात्याला, हे देव कुणाला म्हणतात, नारायण, जे की विष्णूचं नाव आहे, ओळखले जाते, त्या पवित्र ओमला मी नमस्कार करतो. मुस्लिम त्याला अल्लाह म्हणून सलाम करतात. म्हणजे ईश्वर एकच आहे. हिंदू त्याला नारायण म्हणतात, मुस्लिम त्यांना अल्लाह म्हणून सलाम करतात. परंतु ईश्वर कोण आहे तर एकच आहे. त्यांनी झुकझुल्यासारख्या मोळीसारख्या प्रथांवर सडकून टीका केली. त्यांच्यामध्ये ईश्वर हा कुठल्याही मूर्तीमध्ये, मंदिरामध्ये नसून हा चराचरांमध्ये, सर्व जीवामध्ये, सर्व माणसांमध्ये भरलेला आहे. आणि मानव सेवा, या लोकांची सेवा हीच खरी काय आहे, ईश्वराची सेवा आहे. मोरोपंत त्यांच्या सन्मानी माला या ग्रंथामध्ये काय म्हणतात पहा, शेख महम्मदांविषयी, तरी तीन कीर्तीच्या जोन लवे, त्या मुसलमानवा नावा, हर्षे शेख महम्मद भगवज्जन मुसलमान मानवा. म्हणजे त्यांनी सुद्धा शेख महम्मदांच्या मुस्लिम असूनही ईश्वर भक्तीचं कौतुक केलेलं आपल्याला दिसून येते. शेख महम्मदांचं तत्वज्ञान म्हणजे इस्लाम आणि वेदांत यांचा समन्वय, आणि हीच समन्वयाची भक्तीची परंपरा ही त्यांनी पुढे चालवली. शेख महम्मद बाबा स्वतःविषयी काय म्हणतात, अविंद यातीस निपजलो, पुराण पुराण बोलो लागलो, वल्ली साधू सिद्धास मानलो, स्वहित परहिता गुणी. मी अविंद जातीत जन्मलो, म्हणजे मी मुस्लिम जातीत जन्मलो, मी हिंदू धर्मात जन्मलेलो नाही, पण तरीही मी कुराण पुराण दोन्ही अभ्यासलो आहे. त्यामुळं स्वहितासाठी नाही तर परहितासाठी मी हे सगळं काम करत आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाविषयी ते काय म्हणतात पहा, अनिवार पंढरी अविनाश श्रीहरी, वाहिन अंतरी व्यापुनी अलुप्त. अनिवार पंढरी आहे, हा पंढरपूर अनिवार आहे, त्याचं प्रेम अनिवार आहे, आणि तिथं अविनाशी असलेला श्रीहरी आहे, त्याला आम्ही अंतरामध्ये व्यापून, आमच्या मनामध्ये व्यापून टाकलेलं आहे. त्यांच्या तत्वज्ञानामध्ये अवडंबर किंवा मूर्तीपूजेला अजिबात थारा नाही. ते ईश्वराविषयी काय म्हणतात, त्यांनी निर्गुण उपासनेस प्राधान्य दिलेलं आहे, मूर्तीपूजेस विरोध केलेला आहे. आणि ते काय म्हणतात पहा, ज्यासी रूप नाही रेखा तो अव्यक्त माझा सखा. ज्याला रूप नाही, रंग नाही, गंध नाही, तो अव्यक्त आहे, हाच माझा सखा आहे. म्हणजे हेच अद्वैताचं तत्वज्ञान आहे, हे एकेश्वरवादाचं तत्वज्ञान आहे. आणि इस्लाम मधला ईश्वर या ठिकाणी त्यांच्या तत्वज्ञानातून बाहेर पडतो. एका बाजूला निर्गुण निराकार ईश्वराची भक्ती करतात, तर दुसऱ्या बाजूला ते विठ्ठलाची सुद्धा भक्ती करतात. साकारला हरी गोकुळन भीतरी, गवळण सुंदरी मौली. हे श्रीकृष्णाचं वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. तर विठ्ठलाचं वर्णन असं केलं आहे की, कटावरी कर चंद्रभागा ठाणा, दावी तसे खुना भावसिंधूच्या. कमरेवर हात ठेवून चंद्रभागेच्या ठाण्यामध्ये उभा राहिलेला हा माझा ईश्वर तुम्हाला खून दाखवत आहे का, हा जो भावसिंधूचा भवसागर आहे, हा भवसागर तारून नेण्यासाठी मी इथं उभा आहे. तुम्ही इथे या आणि मी तुमचा हा भवसागर काय करणार आहे, पार करून तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. त्यामध्ये त्यांचा दुसरा महत्वाचा ग्रंथ, तो ग्रंथ म्हणजे पवन विजय.
ह्या पवन विजयमध्ये शिव आणि कार्तिक यांचा संवाद आहे. त्यामध्ये काय म्हणतात महाराज, चतुर्वेदांचे सत्व काढिले, उपनिषदांचे सार घेतले, शेख मोहम्मद बोलिले, विजयो मंथन करून या. ही पवन विजय मधली त्यांची ओवी आहे. त्यामध्ये सांगितले की चारही वेदांचं मी स्वतः काढलेलं आहे, उपनिषदांचं सार घेतलेलं आहे आणि हे सर्व एकत्र करून मी ह्या पवन विजय नावाचा माझा हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांचे गुरु चांद बोधले महाराज, ज्यांना आपण यापूर्वी पाहिले की ज्यांना दत्ताचा अवतार मानला जातो, त्यांच्याविषयी ते काय म्हणतात, तुम्ही महाविरिष्ठ दिगंबरू, जय जय सद्गुरु दिगंबर. ते सुद्धा म्हणतात की तुम्ही महावरिष्ठ दिगंबरू आहात, दत्ताचे अवतार आहात आणि तुमचा विजय असो, माझा तुम्हाला नमस्कार. त्यांच्याविषयी पुढे नेहमीच ते म्हणायचे की ओम नमो सद्गुरु चांद. माझं नमन कुणाला आहे, ह्या ओंकाराला आहे आणि ओंकार रूपी जे सद्गुरू आहेत चांद बोधले महाराज, त्यांना मी काय करतो, नमन करतो. या पद्धतीनं काही गुरुचा महिमा सांगतात. आतापर्यंत आपण शेख मोहम्मद बाबांचं तत्वज्ञान, त्यांचे विचार, त्यांचं जीवन या सर्वाचा आपण काय केला, आढावा घेतला. त्यांच्याविषयी मोरोपंत, त्यानंतर वेगवेगळे संशोधक यांनी काय मत व्यक्त केलेलं आहे हेही आपण पाहिलेलं आहे. त्यामधलं एक मत ते म्हणजे सॉन्थेमर आणि कुलके, ते त्यांच्याविषयी काय लिहितात तर योग संग्राम हे हिंदू ब्राह्मण्यवादी कर्मकांड आणि लोक हिंदू धर्माचे असामान्यपणे स्पष्ट टीका आहे असं ते म्हणतात. म्हणजे जो काही लोकांमध्ये हा जो अनाचार, रूढी परंपरा आणि ग्रासलेला हिंदू धर्म आहे याच्यावर असलेली टीका म्हणजेच काय आहे, योग संग्राम आहे. स्वतः शेख मोहम्मद बाबा हे मोठे योगी पुरुष होते, त्यामुळेच हे करण्याचा, लोकांना हे सांगण्याचा त्यांना अधिकार आहे. थोडा विलंब जरी झाला असला तरी आजचा त्यांचा अभंग हा अतिशय सुप्रसिद्ध असा हा अभंग आहे. आजचा आपला त्यांचा अभंग असा आहे, ऐसे केले या गोपाळे, नाही सोवळे ओवळे, काटे केतकीच्या झाडा, आत जन्मला केवडा, फणसा अंगी काटे, आत अमृताचे साठे, नारळ वरुता कठीण, तरी अंतरी जीवन, शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद. अतिशय सुंदर रसाळ असा हा अभंग आहे. महाराज म्हणतात की ऐसे केले या गोपाळे, गोपाळ ईश्वर नारायण श्रीकृष्ण यांना असं केलंय की तिथं काही सोवळं ओवळं नाही. पहा, हिंदू धर्मामध्ये सोवळं ओवळं पाळलं जातं. ब्राह्मण लोक खालच्या जातीच्या दलितांचा स्पर्शही टाळतात, कारण त्यांचं सोवळं भंग होईल, त्यांच्या पावित्र्याला धक्का लागेल, डाग लागेल. परंतु हे श्रीकृष्णानं असं केलेलं आहे की त्याच्यापुढे सोवळं ओवळं असं काही नाही. सर्व माणसं एक आहे, ईश्वर एक आहे, माणसामध्ये फरक नाही. त्यामुळे हे सोवळं ओवळं फेकून द्या असं हे गोपाळानं सांगितलेलं आहे, देवानं सांगितलेलं आहे असं महाराज म्हणतात. काटे केतकीच्या झाडा, आत जन्मला केवढा. केतकीच्या झाडाला वरून खूप खूप काटे असतात, म्हणून आतमधलं जे फळ आहे त्या आतमधला जो केवडा आहे हा काटेरी असत नाही, तर तो अतिशय मौल्यवान, सुंदर, सर्वांना हवासा वाटतो. त्यामुळे जरी तुम्हाला वरकरणी खालच्या जातीतली किंवा दलित समाजातली किंवा देवापासून दूर गेलेली अज्ञानी माणसं जरी दिसत असतील, ते काट्यासारखे आहे, परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा काय लपलेला आहे, केवडा लपलेला आहे. आणि या केवड्याला आपण साथ घातली पाहिजे आणि त्यांना भक्ती मार्गाकडे नेलं पाहिजे. फणसा अंगी काटे, आत अमृताचे साठे. दुसरं उदाहरण इथं महाराज देतात की फणसा अंगी काटे, फणसावर खूप काटे असतात, परंतु आत काय असतात, गोड रसाळ घर असतात. म्हणजेच महाराज इथं अमृताचे साठे असतात असं. आणखीन एक त्यांनी उदाहरण दिलं म्हणजे नारळ वरुता कठीण, पर्यंतरी जीवन. वर नारळ असं दाबलं तर दबत नाही, फोडण्यासाठी सुद्धा कष्ट लागतं, परंतु आतलं पाणी कसं असतं, अतिशय सुमधुर असतं. त्याचप्रमाणे वरकरणी जरी ही माणसं चांगली वाटत नसली किंवा जातीनं, धर्मानं, रंगानं ही काटेरी वाटत असली, तरी त्यांच्यामध्ये केवड्यासारखा अमूल्य ठेवा, अमृत सारखा ठेवा आणि नारळातल्या पाण्यासारखा गोडवा त्या लोकांमध्ये असतो. म्हणून सर्वात शेवटी महाराज म्हणतात, शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद. शेख मोहम्मद अविंद आहे, मुस्लिम आहे, हिंदू नाही, पण त्याच्या हृदयामध्ये गोविंद आहे. त्यामुळं लोकांचं वरकरणी जे रूप आहे ते रूप पाहण्यात काहीही मुद्दा नाही, काहीही महत्व नाही, तर त्याच्या हृदयामध्ये काय आहे, अंतःकरणामध्ये काय आहे ते महत्वाचं आहे. आणि ज्याच्या हृदयामध्ये गोविंद आहे तोच खरा संत आहे, तोच खरा ईश्वराचा भक्त आहे असं महाराज म्हणतात. महाराजांच्या तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य ते म्हणजे उदारता, सात्विक समन्वयता, विनम्रता,
इस्लाम, वैदिक तत्वज्ञान ह्या सर्वांचं एकत्रीकरण हे म्हणजे शेख महम्मदांचं तत्वज्ञान आहे. आणि या तत्वज्ञानाचीच एक झलक आपण या अभंगातून पाहिली. मनात जर भाव असेल तर काबा पंढरी एक होते. आबे जमजम चंद्रभागेच्या प्रवाहात कधी स्थिरावते याचा कुणालाही पत्ता लागत नाही, मेळ लागत नाही. ते महाराज संत शेख महम्मद महाराज ईश्वराविषयी काय म्हणतात हे पाहूया. शेख महम्मद हृदय गरोदर गर्भी सर्वेश्वर सामावलं. शेख महम्मदांचं हृदय गरोदर झालेलं आहे आणि या गरोदरातून कोण बाहेर येत आहे? सर्वेश्वर, ईश्वर, श्रीकृष्ण, नारायण, विष्णू, त्याबरोबरच अल्लाह सुद्धा. म्हणजे हा सर्वव्यापी असलेला हा जो सर्वेश्वर आहे, हा सर्वेश्वर हा शेख महम्मदाच्या हृदयामध्ये येत आहे. आणि ह्याच ईश्वराची भक्ती हिंदू मुस्लिम सर्वांनी केली पाहिजे आणि हाच भक्तीचा मार्ग आहे, हा महाराजांनी उपदेश केला. महाराज जर आज असते किंवा त्या काळात अतिशय मूलतत्ववादी मुस्लिम लोकांनी त्यांना टोकाचा विरोध केला, तर मूलतत्ववादी आणि सनातनी लोकांनीही त्यांचा विरोध केला. आणि आजची ही जी समाजाची विदारक स्थिती, धर्मात तेढ आहे, जातीमध्ये तेढ आहे, सर्वजण एकमेकाकडे संशयाने आज पाहू लागले आहेत आणि कुठेतरी राष्ट्रीय एकात्मता आपण विसरून जात आहोत की काय, असा प्रश्न मनामध्ये निर्माण होत आहे. आणि या प्रश्नाच्या अनुषंगानं शेख महम्मदांचं तत्वज्ञान हे सर्वांना एक करण्याचं, समन्वयाने सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान आजच्या काळातही किती लागू आहे, किंबहुना आज हे जास्तच आवश्यक आहे असं आपल्या मनाला वाटून जातं. चराचर सृष्टी व्यापून त्रिलोक्यात समावलेल्या सर्वेश्वराच्या गर्भाने गरोदर असणाऱ्या संत महम्मद बाबा आजच्या काळातील सर्व मूलतत्ववादी मुस्लिमांनी आणि सनातनी हिंदुत्ववाद्यांनी मनाची आणि हृदयाची दारे उघडे ठेवून आवर्जून वाचायला हवा आणि अंगीकारायला हवा, असं मत आजचे साहित्यिक विचारवंत व्यक्त करतात. आणि ते खरोखरच सत्य आहे आणि पूर्णपणे लागू आहे. तर संत शेख महम्मद बाबा यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून या ठिकाणी थांबतो. मित्रांनो, आपलं प्रेम असंच राहू द्या, आपलं प्रेम वाढवा आणि हा प्रेमाचा संदेश सगळीकडे पसरवा. हे पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा असं मी आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो. जय शिवराय.